आपल्या डोक्यावर मी छत्र केलंय, मला माझं स्वतःचं छत्र मिळू दे, मी आपला उत्सव फार मोठा करतो. मग स्वामी साक्षात्कार कधी होतो? असं म्हणतात लोक की तिथून जर पान तोडून आणलं आणि तिजोरीमध्ये ठेवलं तर बरकत होते किंवा पैसा वाढत जातो. आणि त्या वटवृक्षाच्या याच्यामधून आवाज एक येतो, तर तो आवाज खरंच येतो का? देवप्राप्तीचे जे 3 मार्ग आहेत, एक कर्म मार्ग, एक योग मार्ग आणि एक तिसरा जो भक्ती मार्ग. पण महाराज प्रार्थना कशी केली पाहिजे स्वामींची? 108 मण्यांचा जप असतो, तर ते 108च का? आणि स्वामींची उपासना करायची म्हटल्यानंतर, जप करायचा म्हटल्यानंतर कसा केला पाहिजे? तेव्हा महाराज म्हणाले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं शुदाम्यहम्. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमर भोसले या शो मध्ये. स्वामी साक्षात्कार कसा होतो, तारक मंत्र कसे बोलायचे, तारक मंत्र कुठे म्हणायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री ओंकार नवलिहाळकर, श्री स्वामी समर्थ सेवा सदन कोल्हापूर प्रमुख. तर सर, अमर भोसले या शो मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर सर, आजकालची लोक जे आहेत, आपण बघतो यंग जनरेशन असेल किंवा आजकाल महाराष्ट्र खूप पुढे वेगाने चाललाय आणि सांस्कृतिक म्हटलं तरी पण खूप महाराष्ट्र पुढे. लोकांना तारक मंत्र हा कुठे उच्चार करायचा हे नक्की माहित नाही, तर त्याच्याबद्दल सांगितलं तरी तुम्ही बरं होईल. सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं तर त्या नावामध्ये सगळ्याचं सार आहे. नाव म्हणजे त्याचं नाव तारक मंत्र. ओके. तारक म्हणजे सगळ्या गोष्टीतून तारणहार करणारा, प्रत्येक अडचणींवर मात करणारा, माझ्या आलेल्या संकटांचा परिहार करणारा असा मंत्र म्हणजे तारक मंत्र. बऱ्याचदा लोकांचा एक संभ्रम असतो की मंत्र म्हणलं की काहीतरी असं वेगळं जार्गन आहे किंवा कुठलं तरी भूत प्रेत पिशाच कुठल्या तरी ह्याच्यातला तो प्रकार आहे असा असतो. पण स्वामींनी दिलेला तारक मंत्र म्हणजे असा कुठलाही गंभीर, असा कुठलाही अवघड विषय नसून सामान्यतः एखाद्या साध्या माणसानं मनापासून करावयाची प्रार्थना म्हणजे तारक मंत्र. ओके. तारक मंत्रामध्ये महाराज काय सांगतात की मला आळवण्याची एक आर्त भावना व्यक्त करा. मी कसा मिळतो? 10 बोटांची करुणी केळ, मस्तिष्काचे करुणी श्रीफळ, अर्पा लागी ते स्वामी म्हणतात. म्हणजे ही 10 बोटं म्हणजे केळ आहेत आणि वरचा नारळ आहे. याच्या पलीकडे महाराजांना काय नको आहे. आणि ते करत असताना पूर्णता प्राप्ती पाहिजे असेल तर तारक मंत्राने महाराज जोडले जातात. सतत बरेच लोक बघा, आता हल्ली एक पॅटर्न रुजू झालाय की लोक मंदिरात जातात, एक ठरलेला सेट कार्यक्रम करतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जाणे, पाय धुणे, औदुंबराला प्रदक्षिणा घालणे, महाराजांना नमस्कार करणे, 21 माळा करणे, हे एक ठरलेला पॅटर्न आहे. खरंच परमेश्वर एवढा सोपा आहे की असं ठरलेल्या टास्क मध्ये तेवढंच जर हे केलं आणि त्याच्यानुसार आपल्याला भगवंत मिळणार, एवढा सोपा आहे का? नाही. महाराजांना मिळवायचं असेल तर मनापासून हाक मारायला पाहिजे. कारण असं आहे, जर समजा आपण आज इथं बसलोय ह्या हॉलमध्ये किंवा इथं आहे, इथून महाराजांपर्यंतचा एक टप्पा बघितला तर असे कोट्यावधी भक्त महाराजांचे आहेत. पण या कोट्यावधी भक्तांमध्ये टार्गेटेड तुम्हाला किंवा मला महाराज कधी बघणार आहेत, त्या प्रकारची हाक जेव्हा मारणार आहे. म्हणजे 100 पेपर मधला एखादाच पेपर पहिला काय येतो तर त्यानं विशेष काहीतरी केलेलं असतं. राईट. आणि ती विशेष सेवा म्हणजे तारक. बरोबर. आता हल्ली कसं होतं माहितीये का, की स्वामी साक्षात्कार झाला किंवा स्वामी चरित्र वाचल्यानंतर मला स्वामी साक्षात्कार होतात, हे भरपूर वेळा आपण न्यूज मध्ये बघतो किंवा सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणात बघतो. मग स्वामी साक्षात्कार कधी होतो आणि स्वामींचा आपण म्हणतो ना स्मेल येतो चंदनासारखा, तर तो कसा येतो आणि कसं होतं त्या सगळ्या गोष्टी? हल्ली काय झालं माहितीये का, बऱ्याच म्हणजे असं सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी महाराज कळलेलेच नाही आहेत. स्वामी महाराज फार साधे आहेत बरं का. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की जे महाराज अक्कलकोटमध्ये असताना तिथं राजा येऊ दे, रंक येऊ दे, श्रीमंत येऊ दे, गरीब येऊ दे, मोठा येऊ दे, सोनं माती चांदी सगळ्याला समान मानणारे महाराज होते. महाराजांसाठी हा वेगळा, महाराजांचं एक वर्णन आहे की हिंदू धर्मी की मुसलमान याचे नव्हते महाराजांची भान, स्पृश्य अस्पृश्य भेद नव्हता जाण, सर्व स्वामींना सारखे, सूर्य जैसा प्रकाश जगी देतो सर्वास, तई दृष्ट सृष्ट भेद थारा नव्हता कधीही, जी नदी झुळझुळ वाहते ती व्याघ्र किंवा गाय न पाहते, तृषिताला जल देते हे परोपकारी कार्य करीते, जो जो येतो आश्रया तया देतो वृक्षछाया, पाणी घाली किंवा तोडी उभया समसमान मानितो. असे महाराज होते. महाराजांनी जात पात धर्म पांत बघितला नव्हता किंवा महाराजांनी या कशातही पडले नव्हते. आणि आत्ताही महाराजांचे साक्षात्कार येत आहेत म्हणून लोक गोळा करून बसणारे असंख्य लोक
बाजारमध्ये आहेत. बरोबर. महाराज फार सोपे आहेत. हो. महाराजांचा साक्षात्कार किंवा महाराज हल्ली तर बघा हा. साक्षात्कारावरनच मुद्दा आठवला की बऱ्याच लोकांच्या अंगात स्वामी महाराज येतात. म्हणजे हा. एक साधी आणि सोपी गोष्ट आहे. हा. गोंदवलेकर महाराज जेव्हा ह्याच्यामध्ये गोंदवल्यामध्ये होते तेव्हा गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला की महाराज तुमच्या अंगात राम येतो? महाराज म्हणाले हो हा. आला, खरं कधी गेलाच नाही. बापरे, किती छान उत्तर आहे याच्यामध्ये. हा. महाराज म्हणाले माझ्या अंगात राम आला पण कधी गेलाच नाही. 440 डिग्रीचा करंट आहे, हा. अंगात आला तर सोसेल काय हो? नाही. महाराज तर हजारो डिग्रीचा करंट आहे, बरोबर. म्हणजे सेल्सिअस म्हणतो ना आपण हजारो वॅटचा करंट आहे, तो सहज सोपेल काय? म्हणजे एक आध्यात्मिक ऊर्जा किंवा अंगात किंवा ह्या गोष्टी सोडा, पण म्हणजे महाराजांचा साक्षात्कार होतो. महाराज माझ्यामध्ये आहेत हा भास होणं आणि अगदी साक्षात्कारी अनुभूती लोकांना कशाही पद्धतीने सांगून महाराज माझ्याकडेच आहेत असं सांगून किंवा माझ्यामध्येच आहेत असं सांगून महाराजांचा साक्षात्काराचा गैरवापर करणाराही फार मोठा वर्ग आहे. असं होता कामा नये. कारण सांगतो बरेच असे मठ आहेत, बरेच आता पुण्यामध्येही मठ आहेत की महाराजांच्या विभूतीचे साक्षात्कार होतात जे उघड डोळ्यांनी लोकांनी बघितलेले आहेत. अशा गोष्टी वेगळ्या, पण अगदी चांदी सोनं गळ्यामध्ये घालून म्हणजे जी वैराग्य मूर्ती आहे, ज्या महाराजांना कशाच मी जसं म्हटलं की सोने आणि माती दोन्ही त्यांना समान वाटती, व्यवहारी माणसांची वृत्ती नसते कधी स्वामींपाशी. महाराजांना व्यवहार कळत नव्हता, म्हणजे कळत नव्हता म्हणजे व्यवहार हे पैसा अडका याच्यात महाराज कधी पडले नाही आणि जे पडले त्यांनाही महाराजांनी कधी जवळ ठेवलं नाही. त्यामुळे असे महाराज होते. महाराज सोपे आहेत, फार साधे आहेत. नाही, तुम्ही असं आता म्हटलं की स्वामी साक्षात्कार झालेला पाहिलेत मी लोक. मग तुम्हाला कसा झाला स्वामी साक्षात्कार आणि तुम्ही कसे पाहता स्वामींना? महाराजांच्या बाबतीत मी म्हटलं ना, साक्षात्कार किंवा महाराज असे उघड समोर येणे एवढा म्हणजे माझ्यासारखा तरी माणूस पावन नाही. म्हणजे जाता म्हणतात ना, मांडव्य ऋषींसारख्या महान ऋषीला पायाखाली म्हणजे एका छोट्या ह्याला माशीला हे टोचले, मुंगीला हे टोचले म्हणून जर कर्म फेडावं लागत असेल तर आपल्यासारख्या माणसांकडून हजारो पातकं घडतात आणि अशा लोकांना शासन भगवंत करतो तर आपल्याकडून असंख्य पाप घडतात. अशा वेळेला महाराज सहज दृष्टांत किंवा अशा गोष्टी करत नसतात. पण सामान्यतः म्हणायचं झालं तर त्या गोष्टीला एक सोपा अर्थ द्यायचा झाला तर त्याला अनुभव म्हणता येईल की महाराज काय आणि कशा पद्धतीने अनुभव देतात. महाराजांच्या बाबतीतच जर सांगायचं झालं स्वामींच्या बाबतीत तर आपल्या म्हणजे कोल्हापूरमध्ये जिथं आता आपलं श्री स्वामी समर्थ सेवा सदन आहे, ते मंदिर होण्यापूर्वीची कथा किंवा मंदिर होत असतानाचा एक किस्सा म्हणून सांगतो. म्हणजे मी बरेच प्रसंग अनेक ह्याच्या माध्यमातून सांगितलेले, पण एक दुसरा विषय म्हणून सांगतो. तर महाराजांचा जिथं आता महाराजांचं गर्भगृह जे आमचं आहे श्री स्वामी समर्थ सेवा सदन, तिथं महाराजांचा पिंडिकार म्हणजे शास्त्र धर्मानुसार पंचदेवता प्रतिष्ठापनाचे मंत्र असतात. म्हणजे संप्रदाय जे आहेत चार, शैव वैष्णव गाणपत्य सौर आणि शाक्त, या 5 संप्रदायाच्या अधिदेवता शैवांचे शंकर, वैष्णवांचा विष्णू, गणपत्यांचा गणपती, सौरांचा सूर्य आणि शाक्तांची देवी, या 5च देवतांच्या मंत्र प्रतिष्ठापनेचे मंत्र आजही शास्त्रानुसार उपलब्ध असतात आणि त्या 5च देवतांची प्रतिष्ठापना शास्त्रानुसार करता येते. पण तरीही आपण जे करतो त्या या संप्रदायाशी संबंधित जी देवता आहे त्याला अनुसरून प्रतिष्ठापना करत असतो. तसं आपल्या मंदिरात जी प्रतिष्ठापना झाली ती प्रतिष्ठापना स्वामींची शिवतत्वाकार म्हणजे शंकराच्या पिंडीमध्ये स्वामी तत्व मानून आपण ती प्रतिष्ठापना झाली. ती प्रतिष्ठापना जेव्हा आम्ही करत होतो म्हणजे असे असंख्य मी म्हणलं ना, असे वेगवेगळे असंख्य महाराज समोर आल्याचे दाखले किंवा अशा घटना घडतात. पण ते करत असताना जेव्हा मंदिर बांधायचा विषय जेव्हा झाला तेव्हा पूर्वी म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती अगदी हलाखीची, बाकीच्या गोष्टीवर जास्त प्रकाश टाकत नाही, पण तरीही आई वडील रिक्षा चालक, आई खाजगी कंपनीमध्ये कामाला, अशा पार्श्वभूमीमधनं मंदिराकडे जेव्हा आम्ही वळालो, महाराजांचा साक्षात्कार किंवा हे सगळं घडायचा जो वेळ होता, तेव्हा असं झालं की एक दिवशी महाराजांच्या आम्ही भाड्याच्या घरात राहत असताना मी महाराजांना एक छत्री केलेली अशी फुलांची, आणि ती छत्री केल्यावर मी महाराजांना म्हटलं की महाराज हा उत्सव आता यथोचित पार पडलाय, आपल्या डोक्यावर मी छत्र केलंय, मला माझं स्वतःचं छत्र मिळू दे, मी आपला उत्सव फार मोठा करतो. म्हणजे महाराजांना मोठा उत्सव ही मॅटर करत नाही, का टेबलवर जरी प्रार्थना केली तरी ती महाराजांना पुरते. पण तरीही महाराजांना तशी प्रार्थना केली. योग असा चालून आला की घर झालं, आता उत्सव करायला पाहिजे. उत्सव करायचं आमचं ठरलं. उत्सव करायचा काळ जेव्हा जवळ आला की उत्सव करूया, आता मोठा उत्सव करायचा, आईन त्याच प्रहरामध्ये माझ्या आईला नागिन उठली. अरे बापरे. ती नागिन म्हणजे ज्याला हर्पीज म्हणतात, ती उठून तोंडापासून पूर्ण गळ्यापर्यंत फिरली. आई ऍडमिट. वडील आमचे रिक्षा चालक नाथागळे ताली म्हणून कोल्हापुरात आहे, तिथून खाली जात असताना गेंजगे म्हणून एक परिवार आहे, त्यांची म्हैशी रस्त्याने जात होत्या.
आणि म्हैसीच्या अंगावर त्या गाडी जायला नको ह्या नादामध्ये पंपिंग ब्रेक असतात ना रिक्षाचे, ते दाबले गेले आणि रिक्षा आवरली आणि बाबा रिक्षातून बाहेर येऊन पडले. बाबांचा एक पाय फ्रॅक्चर, हात फ्रॅक्चर, आईला नागीन उठलेली. अशा परिस्थितीमध्ये उत्सव करायचं ठरलं. आता उत्सव करणार तर कसं, हे सगळे आजारी आहेत. आता काय करायचं आणि त्यात दारात उकरलेले आहे, खड्डे काढलेले आहेत, अशी सगळी परिस्थिती. आता आपण काय करूया म्हणलं, की बाबा उत्सव करायचं महाराजांना ठरलंय, पण ते कामं सगळे उकरलेले. मला वाईट वाटायला लागले, की महाराज मी करायला उत्सव कुणाचा? माझा की आपला? हां. एवढं वाईट वाटलं आणि महाराजांसमोर जाऊन रडायला लागलो. म्हणून महाराज हे असं नाही व्हायला पाहिजे म्हटलं. मला करायचं आहे, ही सेवा करायची आहे, हा उत्सव करायचा आहे. आपण का करून घेत नाही? काय चाललंय? असं एक आपण म्हणतो ना, माय माऊली तूच तुझ्यासमोर व्याकुळता, तुझ्यासमोर नम्रता, तुझ्यासमोर स्वाधीनता, असं एक असतं. महाराजांसमोर जाऊन रडायला लागलो हं. आणि आपोआप ते डोळे भरले. महाराजांना प्रार्थना केली आणि एक 15 मिनिटं झाले. एक सद्गृहस्थ म्हणजे त्यांना काय म्हणतात, मला माणूस म्हणायची भीती वाटते. एक सद्गृहस्थ दारात आले. दारात आल्यानंतर ते म्हणाले, म्हणजे त्यांनी हाक मारली, कोण आहे का म्हणून आम्ही गेलो. म्हणले, तुझ्या बानं मला धाडलंय. वाईस तुझी काय कामं आहेत ती उरकून घेऊ हा. आणि तुझा उरूस जवळ आलाय, तुझा बा सांगाल तर मला सकाळी भेटला. जास्त डीप जात नाही, पण थोडक्यात सांगायचं तर त्यांनी सांगितलं, कामं चालू केली. सगळी कामं झाली. आमच्यात एक पाण्याची टाकी एवढी आत जमिनीमध्ये अंडरग्राउंड जी असते ती, म्हणजे वेस्ट वॉटरची जी टाकी असते ती. आणि हे सगळं चालू होतं. महाराजांसमोर गेलो आणि महाराजांसमोर गेलो. महाराजांना म्हणालो, की महाराज का असं कशासाठी? एवढा उत्सव चालू आहे. एवढं सगळं मी विचार करतोय, आपला उत्सव करायचा, आपली सेवा करायची. तर हे सगळं चालू असताना आपण कशासाठी हे करताय? असं सगळं महाराजांना सांगितलं आणि एक दारात गृहस्थ आले. अगदी हां. उंची जवळ 6 फूट असावी. तर चेहरा तेजाळलेला असावा, असं सगळ्यामध्ये ते म्हणायला लागले, की मला आत आले, दार वाजवलं. कोण आहे म्हटल्यावर मी आत गेलो, बघितलं दारात. तर हे म्हणाले, की बाबा आपल्याला दारात आल्यावर एक असं कोणतं कोण आलं ही क्युरिओसिटी असते ना, पण बरोबर. चेहरा बघितल्यावर मी म्हणलं नवीन आहे कोण, काहीच नाही. हं. मला म्हणाले, तुझ्या बानं मला धाडलंय. हां? म्हणलं माझ्या बानं हां. धाडलंय अचानक हा म्हणजे काय लक्षात आलं नाही. तुझ्या बानं मला धाडले, बाई तुझी कामं पटापटा उरकून घेऊ हा. आणि तुझा उरूस आलाय नव्ह का? बाबा सांगालता. हं. कोल्हापुरी एकदम रांगडी पट्टा असतो तसं बोलणं होतं. म्हणलं बाबांनी सांगितलं असेलही कदाचित. चला म्हणलं कामं करूया. आणि कामं करायला लागलो. कामं करत असताना आता बाकी काय-काय कामं केली यावर जास्त बोलत नाही. पण मध्ये त्यांनी एक गोष्ट केली, जी सामान्य शक्तीच्या पलीकडं. आमची वेस्ट वॉटरची अशी सिमेंटची टाकी असते बघा, एक 8 फुटाची टाकी आहे. 8 राइट, बाय राइट. 2.5 ची असते मोठीच्या मोठी. हो. ती जवळ-जवळ 8 माणसांच्या उचलतही नाही अशी टाकी जवळ-जवळ 1 फूटभर वर राहिल्यामुळे सगळा समतोल तिथला जमिनीचा बिघडलेला. हां. कशी वर-खाली झालेलं. आपल्याला पटणार नाही, म्हणजे अतिशयोक्ती वाटेल. त्या टाकीमध्ये पाणी ओतलं. पाणी भरून ती टाकी पूर्ण भरली. ती टाकी पूर्ण भरल्यानंतर पायानं खाली रेटली. बापरे! पायानं खाली रेटली, ती टाकी गेली. एवढंच मी म्हटलं कदाचित भर झाल्यामुळे जमीन बसली असेल म्हणून गेलं. डोक्यात एक अंशही नाही, की बाबा असं कोणतरी असेल किंवा सत्पुरुष असेल, असं काही आलं नाही. हे सगळं झालं आणि थोडा वेळ गेल्यानंतर मला म्हणाले, "आता मला भाकर तुकडा घाल." हां. भाकर तुकडा घाल म्हटल्यानंतर मी घरात गेलो. घरात जास्त काही जेवण नव्हतं, कारण आईला बरं नाही. वडिलांचे जे डबे येतील त्यातलं जेवण त्यांना दिलं. त्याने ते खाल्लं. घरातही जे काही खिचडी भात होता तो त्यांना दिला, तो त्यांनी खाल्ला. एवढं सगळं झालं. शेवटी 5:30-6 ला म्हणाले, "आता मला पैका दे." पैका. तर पैका द्या हा विषय निघाल्यावर मी म्हटलं, एवी-तेवी बिगाऱ्याची हजेरी ₹300-400 असते. मी वर गेलो घरात. जे काय होते ₹530 घरात होते, तेवढे घेतले. ते द्यायला त्यांना जिन्यात आलो. बघतो तर ते दिसायचे बंद झाले. इतकं आश्चर्य वाटलं, महाराज कोण आहे? म्हणजे काय काय समजावं, हे कसंच काय? महाराजांसमोर गेलो, मला लक्षात आलं नाही म्हणून बाबांना फोन केला. म्हटलं, "बाबा कुठे आहे?" तर बाबा म्हणले, "आपल्या ॲक्सिडेंट माझा जो झाला याच्यासाठी मी क्लेम घ्यायसाठी पूर्वा हॉस्पिटल म्हणून कोल्हापुरात आहे. त्या पूर्वा हॉस्पिटलमध्ये आलोय. आईला बरं नाही. आई शुक्ल डॉक्टरांकडे आहे. आई तिथंच आहे. आईजवळ भारती म्हणून म्हणजे माझ्या मित्राच्या आत्या त्या बसलेल्या आहे. आणि मी इकडे आलोय." म्हणले, "मी कुठल्याही मित्राला पाठवलेलं नाही." म्हटलं, "महाराज आपण आलात." महाराजांसमोर जाऊन रडायला लागलो. कदाचित हा एक काय म्हणा, की एक कोइन्सिडन्स म्हणावा. ह्याच्यानंतर एक 2च दिवस गेले आमच्या भागामध्ये. जे आपले काम माझं जे मंदिराचं काम चालत होतं, ते जे काम करत होता, त्या व्यक्तीला माणगावचे माचनूरचे महाराज जे आहेत, ते महाराज स्वप्नात आले. त्यांचं ते आराध्य दैवत. ते आले आणि त्यांना म्हणायला लागले, की "का रे बाबा माझ्या माणसाला फसवतोस काय?" म्हणले. "तो स्वामींचा चेला आहे," म्हणले, "फसवू नकोस," म्हणले, "आणि जे फसवलंस ते जाऊन त्याला खरं सांग. आपल्याला पटणार नाही." त्या माणसाचं नाव मी सांगत नाही व्यासपीठावर. पण ते आले. त्यांनी मला सगळं सांगितलं, की असं-असं झालंय. तुझं सिमेंटचं पोतं 210 होतं, ते आम्ही 230 लावलं. आम्ही वाळूमध्ये एवढा ट्रक मिळत होता, आम्ही त्याचे एवढे असं-तसं करून जे काय घडली घटना, ती सगळी आम्हाला इत्थंभूत सांगितली. माफी मागितली आणि हे वरनं जे राहिलेले पैसे आणि प्लस माझ्याकडनं हे ₹1100 प्रगट दिन उत्सवासाठी घे, असे म्हणून त्यांनी ते पैसे परत दिले. आणि स्वामींनी त्यांना म्हणजे ते माचनूरच्या महाराज हे स्वामी महाराजांना गुरु मानतात. म्हणले, "मला महाराजांनी येऊन स्वप्नात चाबकानं मारलं. ओंकारदादा मला माफ करा."
मला ह्या प्रसंगाने इतकं हलवून सोडलं की एकतर महाराज घरात आले. हा प्रसंग म्हणजे काय म्हणतात की महाराज घरात आले, कशा पद्धतीने आले, काय रूप, तेव्हा ओळखू शकलो नाही. मला वाईट या गोष्टीचं वाटलं की महाराज ही लोक फसवतात, फसवू देत, तुम्ही आहे म्हणल्यावर फसवणार नाही. पण वाईट या गोष्टीचं वाटलं की परमात्मा दारात आला, त्याला साधं घरचं जेवण देता आलं नाही. आणि या गोष्टीचं वाईट वाटलं. महाराजांसमोर जाऊन एवढं ढसाढसा रडलो. महाराज म्हणलं, आपण आलात, आपल्यासारखं हे म्हणजे दायित्व कोणच जगात सांभाळू शकत नाही म्हणलं. आणि त्या गोष्टीने मला हलवलं. तिथनं जी स्वामी श्रद्धा किंवा एवढी बळकट झाली, तिथनं हा मंदिराचा व्याप जो म्हणलं ना, एका साध्या लाकडाच्या टेबलवर 2 माणसांना जेवण म्हणजे सत्यस्वामी व्रतपूजा करून 2 माणसांना जेवण घालण्याचा जो हा प्रपंच चालू झाला, आज प्रगट दिनाला 10 ते 15,000 माणूस प्रसाद घेऊन जाते. ह्याच्यापेक्षा मोठं श्रेय काय नाहीये. नाही, खरंच मोठं श्रेय म्हणजे अंगावर शहारे येतील अशी ही स्टोरी आणि साक्षात्कार हां. झाला तुम्ही सांगितला. पण महाराज प्रार्थना कशी केली पाहिजे स्वामींची? हां, मग खूप म्हणजे चांगला प्रश्न आहे, की प्रार्थना कशी केली पाहिजे? काय आहे, हं. हल्लीचा मी म्हणलं तसं एक पॅटर्न सेट झालेला आहे, हो. की हे करा, हे करा, ते करा. हल्ली मला फोन येतो. म्हणजे मी सांगतो ना, हं. माझ्या Instagramवर कमीत कमी एक दिवसाला 200-250 मेसेज असतात, की महाराज सेवा द्या. हां. सेवा द्या म्हणजे एक पॅटर्न सेट झालाय, की मला मूल होत नाही, सेवा ही करायची. मला हे होत नाही, ही सेवा करायची. मला ते होत नाही, म्हणजे पॅटर्न सेट म्हणजे मला काय म्हणायचं, की परमेश्वराला एका टार्गेटेड विषयापुरता अळवायचा. असा एक नवीन पॅटर्न सेट झालाय. बरोबर. सेवा ही वस्तू किंवा सेवा ही गोष्ट, गजानन महाराजांचे कथा ग्रंथकार दासगणू महाराज म्हणतात, सेवा ही वस्तू ना बाजारात विकत मिळत. सेवा ही वस्तू बाजारात विकत मिळत नाही. ती सहज अशी कोणी सांगितली, एवढं कर म्हणजे तुला एवढं होईल, असं कधीही शक्य नाही. सेवा किंवा प्रार्थना ही गोष्ट असीम मनापासून मला महाराजांना अळवायचे, महाराज माझ्या प्रत्येक सुखदुःखासाठी उभारणार आहेत, म्हणून सेवा करायची आहे, म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि एक गोष्ट आहे की काय म्हणतात की प्रार्थना ही मनापासून पाहिजे. एक एक हे आहे बघा, की हल्ली जसं म्हणलं की प्रार्थना करायला लोक बसले हां. किंवा हे बसले की हे एक 4-5 जणांना ती ओवी पाठ असते, हो. बाकीचे पुढचे मग त्याच्या मागणं म्हणत असतात. राइट. किंवा मेंढराची गत बघा, की ती एक तिच्या मोर ती एक. हो. एक गेली की तिच्या मागणं जातं. तसा पॅटर्न सेट होत चाललाय, राइट. की हेच वाचायचं, एवढंच करायचं, एवढ्यानंच हे होईल. मला सांगा, जी उपास्य देवता आहे हां. किंवा किंवा जी आपली कुलदेवता आहे. बरेच जण म्हणतात, की कुलदेवतेचा कुळधर्म कुळाचार चुकला, की त्रास होतो किंवा ह्या गोष्टी होतात. मान्य आहे, की कुळदेवी किंवा कुलदेवीचा रुष्टता काय असते, की हा माझा आहे आणि ह्यानं मला सोडलं तर त्रास होणार आहे. पण एखादी माणसं सांगतात बघा, की तिथं गेला नाहीस म्हणूनच तुला त्रास व्हायला लागलाय. हो, हो. जी जगाची स्वामिनी आहे, जिच्या हातात समस्त सृष्टीची सत्ता आहे, जिच्या मागं सगळ्या गोष्टी आहेत, ती परमेश्वरी एका ओटीच्या नारळानं आसुसलेली असेल. म्हणजे मला ह्यानं नारळ दिला नाही म्हणून ह्याच्या मागं त्रास लावायचा, याचं पोर मारायचं, याचं शिक्षण द्यायचं नाही, याचं यश प्राप्ती द्यायचं नाही, एवढ्या साध्या गोष्टींनी ती रुसणारी आहे. ती नाही. जगाची स्वामिनी आहे. महाराजांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो, त्यांना प्रार्थना करून अळवायचंय, तर ती प्रार्थना सहज नुसतं गेलं एखाद्या मंदिरात जाऊन हात जोडला, महाराजांना नतमस्तक झालं म्हणजे महाराज मिळतील? नाही, मनापासून अळवलं पाहिजे. मनापासून रोज त्यांना सांगता आलं पाहिजे, की तुमच्याशिवाय मला या जगात दुसरं तिसरं कोणी नाही. माझ्या प्रत्येक संकटाला, माझ्या प्रत्येक दुःखाला, माझ्या प्रत्येक विवंचनेला आपल्यासारखा मूलभूत आधार या जगात दुसरा तिसरा कोणी नाही. हे जेव्हा महाराजांना सांगू ना, तेव्हाच महाराज मिळतील. आणि म्हणलं तसं प्रार्थना केवळ हातानं जोडून एखादा ठरलेला पॅटर्न म्हणणं म्हणजे प्रार्थना नव्हे. बरोबर. मनापासनं म्हणजे अर्चना, प्रार्थना या गोष्टी मनापासून झाल्या पाहिजेत. त्याला सांगता आलं पाहिजे, की माझा हात आहे, इथं बसलायस तू आणि तू ती प्रार्थना म्हणजे काय आहे, की प्रेयर किंवा हा शब्द जर म्हणला तर आपल्याला ठराविक 2-4 ओळी समोर येतात. हो. प्रार्थना म्हणले की ठराविक ओळी येतात. ती म्हणजे प्रार्थना आहे. प्रार्थना म्हणजे मनापासून करायची, अर्चना म्हणजे प्रार्थना. बरोबर. पण असं पण काही ठिकाणी होतं ना, की स्वामी चरित्र वाचा. आता प्रसार होत चाललाय, की स्वामी चरित्र वाचल्यानंतर ना मला हा साक्षात्कार घडला, माझं आयुष्य हं, बदलून गेलं. हं. तर खरंच ह्या गोष्टी होतात का, की स्वामी चरित्र वाचल्यानंतर ना, हां. की काही अनुभव घडतात आणि लाईफमध्ये परत यशस्वीरित्या पुढे जातात लोकं? काय होतंय, ज्या ज्या उपास्य देवतेला म्हणजे आपण स्वामी महाराज म्हणा, शंकर बाबा म्हणा, दत्त महाराज म्हणा, बरोबर. ज्यांना आळवतो हां, किंवा ज्यांना प्रार्थना करतो, ते तुमच्या या आळवण्याच्या भाकीतेला ओ म्हणत असतात. हां. आणि ती जेव्हा हाक आपल्याला ऐकू येते, तीच ह्या चमत्काराच्या रूपानं किंवा छोट्या-छोट्या गोष्टीच्या साक्षात्काराच्या रूपानं आपल्या समोर येते. पण जसं मी म्हटलं तसं साक्षात्कार हा अंगिक असतो. तो आपल्या समोर आपल्यापुरता मर्यादित असतो. बरोबर. त्याचं अवडंबर जर झालं किंवा त्याचा जर वेगळा हे झाला, तर महाराजांना ते आवडत नाही. म्हणजे महाराजांचं म्हणणं आहे,
की मी जसं म्हणालो, की आज मी ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं किंवा गेल्या 2-4 पॉडकास्टच्या निमित्तानं पहिल्यांदा कुठेतरी मला आलेला अनुभव सांगितला असेल. नाहीतर कुठल्याही चॅनलला बघा किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये बघा, मी कधीही हा अनुभव नाही. की म्हणजे काय होतंय, की महाराजांचं तत्व आहे, की चमत्कार दाखवून नमस्कार घेऊ नका. हो, हो, महाराज हो, हो. महाराजांनाच ते आवडत नाही, की चमत्कार दाखवून नमस्कार घेऊ नका. चमत्कारानं देव पावत नाही. महाराज म्हणतात, "आधी करा नमस्कार, तयासी दिसे चमत्कार." नमस्कार हां. केला तर चमत्कार दिसेल. तसंच अशा आपण कथा किंवा घटना किंवा गोष्टी आपण जेव्हा वाचायला लागतो, तेव्हा महाराज आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याशी आपण महाराजांशी जोडले जातो आणि मग आपण महाराजांकडे 100 पावले गेल्यानंतर महाराज 1000 पावलांनी आपल्याकडे चालत येतात आणि तेच या चमत्काराच्या रूपाने दिसायला लागतात. बरोबर. मला 2 गोष्टी विचारायच्या आहेत महाराज, की अक्कलकोटला वटवृक्ष आहे. हं, तिथला एक प्रसंग हं. आणि घरामध्ये उपवास वगैरे करतात गुरुवार आल्यानंतरनं. तो एक प्रसंग. म्हणजे असं म्हणतात लोकं, की तिथून जर पान तोडून आणलं आणि हं. तिजोरीमध्ये ठेवलं, तर बरकत होते किंवा पैसा वाढत जातो. हां, आणि त्या वटवृक्षाच्या याच्यामधून आवाज एक येतो. हां. तर तो आवाज खरंच येतो का? नाही, पूर्वी लोकं म्हणायचे म्हणजे जेव्हा हां, अक्कलकोटमध्ये जर तुम्ही म्हणजे माझ्या बालपणीचं जर विचाराल, हां. तर आम्ही कोल्हापूरमधून आम्ही निघायचो. कोल्हापूरमध्ये तेव्हा नॅरो गेज गाडी होती. म्हणजे आताही ब्रॉड गेज गाडी, कुर्डू गाडी आणि ह्या गाड्या जातात. तेव्हा नॅरो गेज गाडीने जायचं. अगदी म्हणजे 10-12 तास ती गाडी पंढरपूरला जायला लावायची. बरोबर. तिथनं उतरून सोलापुरात जायचं. मग पुढं सोलापूरातून अक्कलकोट असा सगळा हा व्याप हा होता. प्रसंग. सोलापूर गाडी नव्हती. आत्ता सोलापूर गाडी झाली. हो, हो, हो. आता अक्कलकोट अगदी. झाली कोल्हापूरला. पण आम्ही तेव्हा जायचो, तेव्हा मंदिरात जेव्हा पोहोचायचो आम्ही अक्कलकोटच्या, तेव्हा मला आठवत नाही 5 जण सोडून तर 6वा माणूस कधी बघितलेला आठवत नाही. इतकं रिकामं मंदिर होतं. हो. इतकी शांतता, इतकं हे होतं. तेव्हा लोकं म्हणायचे, की महाराजांच्या वटवृक्षाखाली अशी एक छोटी देवळी आहे. तिथे एक वाक्य लिहिलं होतं, "हम गया नहीं जिंदा है." तिथं जर आपलं डोकं आत घातलं, तर आपल्याला आवाज येतो, की "हम गया नहीं जिंदा है" किंवा "भिवू नकोस, मी तुझ्या पाठी" असं म्हणायचे. पण एक लौकिक अर्थानं जर बघितलं, तर महाराज सांगतात, की "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी." ते कानात घुमलेलं आहे ते दिसतंय. पण असा कुठला एकदम काय म्हणतात, की चमत्कारिक बाब म्हणून त्याच्याकडे बघण्यात काही अर्थ नाही. बरोबर. पण महाराज सदैवच सांगतात, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." त्यामुळे तो खरंय. आवाज कायम अंतरंगातनं यायलाच पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरे बाबतीत पान आणल्यानंतर जसं विचारलं, की फायदा होईल किंवा अशा गोष्टी. तर महाराज जेव्हा होते, तेव्हा महाराजांची नखं सुद्धा घेऊन म्हणजे जी नखं कापली जायची, जे कापायचे, ती नखं घरात घेऊन गेल्यानंतर सुद्धा लोकांच्या बाधा दूर झाल्याच्या घटना महाराजांच्या बरोबर राहिलेल्यांचे वंशज सांगतात. म्हणजे महाराजांच्या सहवासानं हे सगळं पवित्र झालेल्या वस्तू आहेत. म्हणून एक श्रद्धेचा भाग म्हणून ते पान घरात नेल्यानं माणसाला आनंद मिळतो इतकाच, की ते पानच नेलं तर चांगलं होईल असं अजिबात नाही. हां, हां. एक श्रद्धेचा भाग म्हणून महाराजांच्या म्हणजे त्या वटवृक्षावर पूर्वी एक वाक्य लिहिलं होतं, "ह्या वटवृक्षाने श्री स्वामींशी पाहिले." हां, एकच माणूस हां, जिवंत हां. आहे, एकच जिवंत आहे हो, तोच दुसरं आहे. काय आहे? बरोबर. भिंती हे सगळं नंतरच आत्ताचं केलेलं आहे. पण महाराजांच्या खाली महाराज जेव्हा अक्कलकोटात आले, तेव्हा महाराज म्हणायचे ना, वडाचं झाड, मूळ पुरुष दत्तनगर. तर त्या दत्तनगरातलं ते झाड आणि महाराज असतानाचं झाड म्हणून त्याची विशेष योग्यता. आजही त्या वटवृक्षाच्या जेव्हा शाखा छाटल्या गेल्या, म्हणजे फांद्या काढल्या, तेव्हा त्यातनं केलेल्या पादुका देवस्थाननी किंवा कुणी लोकांनी विक्रीला ठेवलेल्या लोकांची श्रद्धा इतकी, की त्या वटवृक्षाच्या पादुकाही लोकं घरात जाऊन पूजा करतात. म्हणजे आमच्या कोल्हापूरमध्ये ललिता पंचमी दिवशी मोठा सोहळा होतो. म्हणजे जगत जननी श्री करवीर निवासिनी अंबाबाई हां, हां. त्र्यंबोलीच्या भेटीला निघते आणि पंचमीचा सोहळा तिथं करून येते. तेव्हा करवीर निवासिनीनं कोल्हासुराला दिलेल्या वराप्रित्यर्थ कुष्मांड भेदनाचा म्हणजे कोहळा फोडण्याचा कार्यक्रम तिथं होतो. तो अंबाबाईच्या पूर्वी इकडं व्हायचा, तो देवीचा वर म्हणून त्र्यंबोलीच्या द्वारामध्ये होतो. आणि ते फोडण्यासाठी श्रीमंत महाराज छत्रपती आणि त्र्यंबोली रूपा कुमारिका तिथं जाते आणि महाराज आणि कुमारिकांच्या हातनं तो कोहळा पेटला. त्याच्यावर कोल्हासूर असं राक्षसाचं चित्र काढलेलं असते. कोल्हापुरात फार मोठे रंगावलीकार आहेत, महेश पोद्दार म्हणून ते काढतात. तर ते चित्र काढले असते आणि त्याच्यावर ती प्रहार करते. प्रहार केल्यावर त्याचे तुकडे होतात. आता तुकडे केलेला आहे तो कोण आहे? राक्षस आहे. देवीचं वर काय आहे, की ह्याचे 3 भाग केले जावेत. एक जगदंबेजवळ ठेवला जावा, एक त्र्यंबोलीजवळ असावा आणि तिसरा यक्षगण गंधर्व वेताळ भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनीने तो घ्यावा आणि कोल्हापूरच्या सीमांचं रक्षण करावं. पण तो कोहळा या डाकिनी शाकिनी सोडा, हे कलियुगातलेच भूत एकमेकांवर तुटून पडतात आणि ते आपल्या घरात न्यायचा प्रयत्न करतात. बरोबर. हे सांगायचं काय होतं, की हे सगळं घरात म्हणजे एक श्रद्धेचा भाग असतो, राइट. की ते नेल्यानं काय होईल. तसं वडाचं पान महाराजांचं आणलं तर बाबा माझं कल्याण होईल असा भाग. म्हणजे मी सांगतो ना, म्हणजे मला असंही म्हणायचं नाही, की तो एक श्रद्धेचा भाग म्हणून हे मुलं येतात. उलट त्याची फार मला म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला जर विचारलं तर इतकं कौतुक आहे. कारण आजचा युवा वेगळ्या वळणाकडे आहे. मावा, पुड्या, तंबाखू, दारू, मद्यपान, व्यभिचार यातला युवा त्र्यंबोलीच्या निमित्ताने यात्रेला तिथं येतो याचं कौतुक आहे. बरोबर. मी जसं म्हटलं तुम्हाला, की गुरुवारचा उपवास
आणि गुरुवारचं हल्ली म्हणजे कसं होतं आठवड्यातून 8 दिवस असतात आपण हम्म. म्हणतो. तर 8ही दिवस स्वामींच्या मठामध्ये असेल किंवा मंदिरामध्ये असेल गर्दी लाभत नाही. पण गुरुवार आला की खूप मोठी लाईन लागते. तर हा. याच्याकडे कसं बघता? गुरुवार आणि उपवास आणि त्यात मंदिराचा हे ह्यावर तुकाराम महाराजांनी फार चांगलं उत्तर दिले. तुकाराम महाराज म्हणतात, हां. म्हणजे उपवासेन पावे दैवत, उपास्ये किंवा उपासनेने पावे दैवत. बरोबर. उपवास म्हणजे शरीराला टोचण्यात देऊन उपवास करण्यात काही अर्थ नाही. आणि हल्ली तर शरीराला टोचण्या कोण देतच नाही. म्हणजे एवढी रताळे, एवढे केळं, एवढ्या बटाटोचा वेफर्स, खीस, सगळ्या गोष्टी, बटाट्याचा खीस काढून अशा असंख्य गोष्टी खाऊन हो. माणसं उपवास करतात. उपवासाचा अर्थ काय असतो, की त्या दिवशी वेगळा म्हणजे उपवास माझ्या ह्याच्यामध्ये ज्या 2 नाड्या असतात, इडा पिंगला आणि मधून जाणारी सुषुम्ना, ह्या श्वासावर केंद्रितता देऊन अन्नाचा कणही पोटात म्हणजे अन्ना वर्ज करून ज्या गोष्टीवर माझं प्रेम म्हणजे अन्न ना, ती गोष्ट त्यज्य करून देवासमोर थांबून केवळ नामसाधना मध्ये मिळणाऱ्या रेचक कुंभकामध्ये मिळणारा जो गॅप आहे, याच्यामध्ये देवाचं अखंड नाव घेऊन देवाला आळवत राहणं म्हणजे उपवास आहे. पण मी म्हटलं तसं की कडक कर्मकांड किंवा कार्मिक गोष्टींमध्ये उपवासाला प्राधान्य दिलं जातं. म्हणजे देवप्राप्तीचे जे 3 मार्ग आहेत, एक कर्म मार्ग, एक योग मार्ग आणि एक तिसरा जो भक्ती मार्ग. कर्म मार्गामध्ये हे व्रत, वैकल्य, अनुष्ठान, यज्ञ, यागादी गोष्टींना प्राधान्य दिले. तर ह्यानुसार जर विचाराल तर उपवास करत असताना देवाला सांग माझ्या आवडती वस्तू कुठली आहे, तर त्या वस्तूचं की अन्न, ती त्यज्यता करून त्या प्रत्येक वेळेला देवाला आळवायचे. पण ओके. आम्ही दिवसभर उपवास करतो म्हणतो. डब्यातनं एवढी खिचडी, जसं सांगितलं खिचडी-बिचडी अशा असंख्य पदार्थ खाऊन देवाला अळवायचा प्रयत्न करतो. असा देव नाही मिळत. स्वामींचा अनुभव तुम्ही सांगितला आणि हं. आता आपण म्हणतो तारक मंत्र म्हटलं पाहिजे किंवा स्वामी चरित्र वाचलं पाहिजे. त्याने खूप असे काही अनुभव येतात आयुष्यामध्ये. तर तुम्ही काय प्रसंग सांगचाल, की आजकालची जनरेशन आहे, हं. ती एवढा प्रसार झालाय स्वामींचा. पहिला एवढा प्रसार नव्हता, सोशल मीडिया नव्हतं आणि हल्ली कोणीही उठतं आणि सोशल मीडियावरती अपलोड करतं, की मला स्वामींचा साक्षात्कार झालाय आणि हां, मला स्वामी भेटले, मला स्वामींकडून अशा गोष्टी झाल्या हां. आणि तारक मंत्राचा उच्चार केल्यानंतर ह्या गोष्टी झाल्या. तर तुम्ही याच्याकडे कसं बघता? या युथ जनरेशनकडे? नाही, मी म्हटलं तसं काय आहे, ह्याला एक साधारण सोपं उत्तर आहे, हां. की आधी सिद्ध व्हा, मग प्रसिद्ध व्हा. हो. आणि सिद्ध होण्यासाठी सिद्ध योगींकडे जायला लागतंय आणि सिद्ध योगींकडे हं. जाण्यासाठी आपल्याकडची अंगिक सिद्धता आधी आणावी लागते. बरोबर. एक शास्त्रवचन आहे, सत्वम सुखे संजयती. हां. म्हणजे जे सात्विक असतात त्यांचं आयुष्य संजीवन सुखात राहतंय. सत्वामध्ये सुख आहे. ते बरोबर. सत्व जर कळालं तर माणसाला सगळ्या गोष्टी कळतील. आणि हे कळण्यासाठी लोक महाराजांकडे जातात. महाराजांच्या कुठल्या तरी छोट्या-छोट्या गोष्टींना घेऊन त्याचा अवडंबर करण्याचा प्रयत्न करतात, जे अत्यंत चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे महाराजांचा साक्षात्कार किंवा महाराजांचा अनुभव हा त्यावेळच्या लोकांनाही महाराजांच्या मनापासून असलेला. मला सांगा, अक्कलकोटामध्ये फक्त बाळाप्पा, चोळाप्पा, मराठी, सुंदराबाई, श्रीपाद भट एवढेच लोक होते? भरपूर होते. असंख्य लोक होते अक्कलकोटामध्ये. पण ठराविकच लोकांना महाराज का दिसले किंवा महाराज का कळले किंवा त्यांचा उल्लेख आजही महाराजांच्या कथानकात का येतो, तर ते महाराजांशी एकनिष्ठ होते. बरोबर. महाराजांची म्हणजे एकदा जो मी गुरु केला तो न सोडे कधी मला, मी न सोडे कदा त्याला, असं पाहिजे. हल्ली देव बदलूपणा चालू आहे. म्हणजे मला स्वामी पावले नाहीत, शंकर महाराज झाले, दत्त महाराज झाले, दुर्गा, असं नाही देव मिळत. उपास्य देवतेवरची निष्ठा ठाम पाहिजे. जग बुडलं तरी चालेल, पण माझा देव माझी साथ सोडणार नाही म्हणजे नाही. अशा भावानं जर सेवा केली तर महाराज मिळतात. आणि जसं म्हणलं, मला आलेला जो साक्षात्कार आहे, मला आलेला तो माझ्यापुरता मर्यादित राहिला किंवा तो असा ह्या त्या प्रकार वेगळ्या तुम्ही असंख्य करा, तुम्ही सेवा करता ती लोकांना कळू दे, सगळ्या लोकांना. कारण माझं स्वतःच एक असं म्हणणं असतं, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की आम्ही ही सेवा करतोय ती दाखवत नाही किंवा हो. असं, असेही लोक असतात. म्हणजे ते आता हा एखादा सेवा करतोय तिसरा माणूस, त्याची सेवा कशी बाबा तो फार लौकिक करताना करतो, आम्ही काय दाखवत, असंही दाखवणारे लोक असतात. माझं उलटं म्हणणं आहे की तुम्ही करा, सेवा करा, लोकांना दिसू दे तुमची सेवा, तुमचं आराध्य, तुमच्या आराध्याची प्रत्येक सेवा लोकांना कळू दे. कदाचित ती सेवा बघून त्याच्याकडे अट्रॅक्ट होणारे लोक असतात. पण सेवेचं दायित्व सांभाळत असताना अवडंबर आणि अंधश्रद्धेला जर थारा दिला तर ते महाराजांनाही आवडत नाही. कारण ह्याच्यावर महाराजांचा साक्षात्कार आहे. महाराज अक्कलकोटामध्ये असताना एकदा एक असा इसम आला, तांत्रिक मंत्रिक करणारा होता.
हा ते तंत्रमंत्राच्या विद्येच्या ह्याच्या प्रकारावर त्यानं महाराजांना म्हणजे एक शास्त्रामध्येच वचन आहे की जी पद्धती आहेत तंत्र किंवा आगम किंवा निगम ह्यानुसार तंत्र मार्गाला फार मोठं हे नमन आहे. पण तंत्र मार्ग करत असताना एखाद्याच्या नुकसानासाठी केला तर तो कधी वाईटच. बरोबर. तसं महाराज अक्कलकोटात असताना एक तांत्रिक आला, लोकांना नाडत होता, असं आहे तसं आहे हे आहे ते आहे. तेव्हा महाराजांवर तंत्र चालवायचा प्रयत्न केला. तेव्हा किती त्यानं प्रयत्न केले, त्याच्यावर महाराजांवर कसला अंशही फरक पडला नाही. बघून महाराजांना शरण आला. तेव्हा महाराजांनी वापरलेलं वाक्य आहे, महाराज म्हणाले, माया किस पे चला रहा है, मैं खुद माया हूं. महाराज म्हणाले, विचार करा, महाराज म्हणाले माया कुणावर चालवतोस, मी स्वतः माया आहे म्हणाले. किती किती गंभीर विषय आहे बघा, की बरोबर. असा आराध्य असा उपास्य दैवत जर आपल्या मागे उभारला तर आपल्याला कशाची कमी आहे. आणि छोटे छोटे टोटके उपाय आपण आपल्या आयुष्यात करत असतो, प्रत्येक जण करतात. म्हणजे मी जसं म्हणलं ना, छोट्या छोट्या गोष्टी आहेत देवाला गेल्यानं, किंवा हल्ली दृष्ट काढण्याचा प्रकार असतो. म्हणजे पूर्वीचे आई वडील काढायचे बघा, की माझा चेहरा मुलाचा मुखकमल म्लान झाले तर बाबा पिवळी मोहरी घ्या, हो, हो, काळी हो. उडीद घ्या, किंवा मीठ मोहरीने दृष्ट काढायची पद्धत होती. इथंपर्यंत मर्यादित गोष्टी ठीक आहेत, स्वतःच्या कल्याणासाठी केलेले उपाय ठीक आहेत. पण दुसऱ्याच्या परिहारासाठी जर आपण जात असू आणि त्याच्या मागे जर स्वामींसारखा आराध्य असला तर मग त्याची खैर नाही. बरोबर, बरोबर. दुसरं एक असं विचारायचं होतं मला, की अक्कलकोट, हम्म. आता अक्कलकोटचा प्रसार हा खूप झालेला आहे. अक्कलकोट म्हटल्यानंतर ना स्वामींचं हल्ली नाव येतं. पण स्वामी अक्कलकोटमध्ये कसे आले होते? हा, अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज आले म्हणजे जेव्हा श्रीमान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी देह ठेवला, त्याच्यानंतर महाराजांचा जो काळ सांगितला जातो तो 1856च्या दरम्यानचा. तर ह्या दरम्यान महाराज आले, म्हणजे महाराजांचं एकंदर 40 वर्षांचा अवतार कार्य सांगितलं, 41 वर्षांचं. त्यामध्ये महाराज जवळपास 21 वर्ष अक्कलकोटामध्ये राहिले. तर ओके. या अक्कलकोटामध्ये महाराज जेव्हा राहिले तेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये जो आले तो दिवस म्हणजे ललिता पंचमीचा. ओके. महाराज अश्विन शुद्ध पंचमीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी अक्कलकोटामध्ये स्टँड जवळ असलेल्या खंडोबा मंदिरात आले. खंडोबा मंदिरात आजही स्टँड जवळ जर म्हणजे बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहितही नसेल, की महाराजांचं आपण जे वटवृक्ष देवस्थान बघतो ते वडाचं झाड, मूळ दत्तनगर वडाचं झाड, हो. त्या ठिकाणी महाराजांनी पहिला शब्द काढला म्हणून त्या कर्मभूमी म्हणून त्याला मानलं जातंय. दुसरा अक्कलकोटामध्ये गेल्यानंतर मठ आहे, तो महाराजांनी देह ठेवलेला मठ म्हणजे श्रीमान चोळप्पा स्वामी महाराजांचा मठ. तिसरा मठ बाळाप्पा महाराजांना गादी चालवायला स्वामींनी सांगितलं म्हणून बाळाप्पा महाराजांचा असलेला मठ त्याला गुरु मंदिर म्हणतात. आणि चौथं स्थान जे कुणालाही बहुतांशी माहित नाही ते म्हणजे हे खंडोबाचं मंदिर, ज्या ठिकाणी महाराज आले. महाराज तिथल्या खंडोबाचे टाक, जे खंडोबा, म्हाळसा आणि बाणाबाईंचे जे टाक होते ते तिन्ही टाक महाराजांनी हातात घेतले. या टाकाबरोबर आपल्या ओट्यामध्ये महाराज ते टाक घेऊन खेळायचे, म्हणजे मुलाला खेळवल्यासारखे खेळावायचे. आणि ते टाक घेऊन महाराज चोळप्पा महाराजांच्या मंदिरात गेले. म्हणून आजही अक्कलकोटामध्ये खंडोबा मंदिरामध्ये जे महाराजांचे टाक, खंडोबाचे टाक आहेत ते नवीन श्रीमान राणीसाहेबांनी बसवलेले टाक आहेत. आणि म्हणजे राणीसाहेबांनी भोसले घराण्याच्या राणीसाहेबांनी बसवले ते टाक आहेत. आणि खाली चोळप्पा महाराजांच्या मंदिरात ते स्वामींनी वापरलेले टाक आहेत, मूळ टाक. आणि तिथं महाराज ललिता पंचमीच्या दिवशी आले आणि महाराजांनी पहिला चमत्कार त्या ठिकाणी दाखवला. म्हणजे पहिला म्हणण्यापेक्षा महाराज अक्कलकोट वेशीवर येत असताना एका गुराख्याला भेटले, तोही प्रसंग सांगितला जातो. त्या गुराख्याला मैं अक्कलकोट आऊ क्या असं 2 दिवस विचारलं. आणि तिसऱ्या दिवशी तो जेव्हा या म्हणला तेव्हा अक्कलकोटमध्ये गेले, असंही काही काही संदर्भ मिळतात. आणि तसं ललिता पंचमीच्या ज्या दिवशी महाराज अक्कलकोटात आले त्या दिवशी ज्या कट्ट्यावर बसले तो चौथाराही त्या मंदिरामध्ये आजही ठेवलेला आहे. तो दगड, महाराज जेव्हा ज्या दगडावर बसले तो दगड तिथं आहे. आणि सगळ्यात पहिला महाराजांनी चमत्कार दाखवला तिथं असलेल्या मुस्लिम युवकांना. म्हणजे यात हिंदू मुस्लिम असा अंशही भेद नाही, फक्त तिथं असलेल्या लोकांची लोक कोण होते हे सांगण्यासाठी केलेला उच्चार म्हणून मुस्लिम समाजाचे लोक तिथं होते. महाराजांना नमस्कार केला आणि म्हणजे महाराज तिथं होते, महाराज बसलेले. तर यांनी काय विचार केला की इसकी मजाक उडाते म्हणले, कोई हिंदू फकीर दिख रहा है म्हणले, इसकी मजाक उडाते म्हणून महाराजांजवळ गेले. महाराजांना विचारलं, बाबा चिलीम पिओगे? महाराज म्हणले, पिऊंगा, क्यों नाही. रिकामी चिलीम घेतली, रिकामी चिलीम महाराजांना दिली. महाराजांना म्हणतात चिलीम प्या. महाराजांनी वर बघितलं, चिलीम रिकामे बघितले, हातावर मारली, वैश्वानराची अग्नीची प्रार्थना केली. दुसऱ्या मिनिटाला त्याच्यामधून अग्नी प्रकट झाला आणि धूर निघायला लागला. त्यावेळेला महाराज म्हणाले, ला इलाहा ममदुरिल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. महाराज म्हणाले, त्यांना महाराजांनी प्रश्न विचारला, बाबा क्या आप मुस्लिम हो? तेव्हा महाराज म्हणाले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं शुदाम्यहम. हे महाराजांनी सांगितलं ना, मी हिंदू आहे ना, मुस्लिम आहे ना, शीख आहे ना, ईसाई आहे ना, कुठलाही मी नाही. महाराजांना एकदा प्रश्न विचारलेला आहे. महाराजांना विचारले की महाराज आपली जात कुठली? तेव्हा महाराज म्हणाले, माझा बाप महार आहे, माझी आई चांभार आहे आणि मी लोहाराच आहे.
म्हणजे अशा विचाराचे महाराजांनी कधीही जात पात धर्म भेदाला थारा दिलेला नाही बरोबर आहे. कधी. मग आजकालची पूजा जी म्हणतो ना आपण, आता मला आतमधून विचारावसंच वाटतंय, की पूजा कशी केली पाहिजे स्वामींची? हा महाराज म्हणजे व्रतवैकल्यांच्या अनुसरून जर विचाराल तर महाराजांच्या पूजांच्या अनेक आता नवीन हल्ली हल्ली सांगतात बघा 9 गुरुवारचं व्रत हो, किंवा हो, 11 हो. गुरुवारचं व्रत असे अनेक व्रतवैकल्य सांगितलं म्हणजे केशरी गुरुवारचं व्रत म्हणजे त्या दिवशी फक्त केशरी खावं, त्या दिवशी केशरी वस्त्र घालावं, अशा पद्धतीची व्रत आहेत. 9 गुरुवारचं म्हणाल तर 9 गुरुवार करावे म्हणजे बऱ्याचदा महिलांना संततीचे प्रश्न असतात म्हणून 9 गुरुवार करा असं सांगतात, हो, हो, 11 हो. गुरुवार करा असं सांगतात. पण माझं म्हणणं असं आहे की परमेश्वराला एवढ्यापुरता मर्यादित ठेवू नका. 11 हां. गुरुवार 9 गुरुवार करून तो भेटणारा नाही. अशी म्हणजे साधी गोष्ट आहे. शबरीसारखी स्त्री अखंड राम नाम घेत रोज रस्त्यावर फुलं अंतरायची, रोज बोरं काढून आणायची, रोज देवाची प्रार्थना करायची. तरीही राम तिच्याकडे जात नव्हते कित्येक वर्ष. शेवट बरोबर. तिची मनापासूनची हाक रामचंद्र भगवंतांना कळली. म्हणून रामचंद्र भगवंत तिथे गेलेले आहे. आपल्या 9 गुरुवारांनी कधीही आपल्याला स्वामी भेटणार नाही. 9 गुरुवार करणं वाईट नाही. 9 गुरुवार केले करा, 11 करा, 21 करा, 50 करा, 100 करा. पण तेवढेच करू नका. बरोबर. तेवढ्याच पुरता मर्यादित देवाला ठेवू नका. मी एवढं व्रत केलंय असं ठेवू नका. आता मला म्हणजे जाता-जाता एक आवर्जून विचारावसं वाटेल, की स्वामींचे अवतार भरपूर आहेत. स्वामी कुठल्याही रूपात आपल्याला दर्शन देतात. तर स्वामी कसे होते आणि स्वामींचा अवतार कसा म्हणजे रिप्रेझेंट आता इंग्रजी शब्द आहे रिप्रेझेंट कसा होतं? तर तुम्हाला कसं वाटतंय असं? महाराजांना म्हणजे महाराज असे होते, की महाराज कुणाचही ठेवून घ्यायचे नाहीत. हां. म्हणजे अजानुबाहू उंच बांधा दृष्टी नासाग्रासी सदा. म्हणजे अजानुबाहू होते महाराज. हात अगदी गुडघ्याच्या खाली अजानुबाहू म्हणतात तशी अवस्था होती. दिगंबर अवस्था होती. महाराज लंगोटी घातलेली असायचे. महाराज जेव्हा चोळाप्पा महाराजांच्या घरी गेले, तेव्हा तिथून पळत पुन्हा चोळाप्पा महाराजांचं घर सोडलं आणि वटवृक्षाखाली बसले. तेव्हा महाराजांना भेटायला तेव्हाचे राजे, महाराजे, संत, महंत, विभूती अशा अनेक लोक जायचे. त्या प्रत्येकाला महाराजांच्या रागाचा हे करावा लागलेला आहे. राग म्हणजे कसा म्हणजे काय म्हणतात, की काटेवर गोड गरे आत फणसावरी असं म्हणतात ना. राइट, राइट, राइट. वर काटे आहेत फक्त पण आत गोड गोड गरे आहेत तसे महाराज होते. ती उग्र अवस्था कुणाला आहे तर ज्याला म्हणजे ह्याच्यामध्ये भक्त प्रल्हाद खरा करण्यास स्तंभी प्रकटला नरहरा असं म्हणतात. तो नरहर स्तंभी प्रकटला तो हिरण्यकशिपूला कडक वाटला पण प्रल्हादाला तो सौम्य वाटला. बरोबर. म्हणजे जे बी वाघिणीची पिले खेळती तिच्या अंगावर असं दासगणू महाराज म्हणतात. वाघीण आपल्याला क्रूर वाटते पण पिल्ले तिच्या अंगावर करतात. त्या पद्धतीने आपल्या भक्तांसाठी होते. भक्तांना त्यांचा राग काय वाटायचा नाही. अगदी शांत होते. पण जे दुसरे होते ते थांबायचे नाहीत महाराजांसमोर. म्हणजे महाराजांची अशी अवस्था होती की बस एखाद्याला फटकवून लावतील असे महाराज होते. म्हणजे महाराजांसमोर या गोष्टीच कधी टिकल्या नाहीत की अहमपणाने महाराजांसमोर गेलं तर महाराजांनी पेटे उडून पगड्या उडवून लोकांच्या लावलेल्या आहेत. असं महाराजांना अजिबात आवडायचं नाही. पण महाराज जसं की आपण बघतो, की कुठेही मंदिरामध्ये गेल्यानंतर ना तिथे पुजारी असतील किंवा काय असतील ते सांगतात, की तुम्ही जप करा. तर 108 मण्यांचा जप असतो. तर ते 108च का? आणि स्वामींची उपासना करायची म्हटल्यानंतर ना, जप करायचा म्हटल्यानंतर ना, कसा केला पाहिजे? म्हणजे स्वामींचा जप करण्यासाठी महाराजांनी मी जसं सांगितलं, की महाराजांना फार काय अवघड गोष्टी लागत नाहीत. हां. सामान्य नाव फक्त घ्या. नामातीत भगवंत आहे. ओके. नामानच भगवंत भेटतो. जगातलं कुठलंही तंत्र, मंत्र, यंत्र, शास्त्र या सगळ्या गोष्टी ज्याच्यासमोर फिका आहेत त्या गोष्टीचं नाव म्हणजे नाम. नामानच भगवंत भेटतो. म्हणजे मी ऐकलेला प्रसंग आहे कदाचित त्याला कितपत हे असेल माहीत नाही. पण गोंदवलेकर महाराज जेव्हा गोंदवल्यामध्ये होते तेव्हा महाराजांना विचारले, की महाराज नामाचं महत्त्व काय? तेव्हा हां. महाराज म्हणाले, नाम ज्याच्या घरात घेतलं जातं ना त्याच्या दारात मी कुत्रा होऊन उभारतो. म्हणजे विचार करा श्रीमान जे गोंदवलेकर महाराज ज्यांच्यासमोर लाखो करोडो भक्त नतमस्तक होतात, ज्यांच्या हृदयामध्ये राम नाम अखंड आहे. असे गोंदवलेकर महाराज नामासमोर स्वतःला श्वानाची उपाधी देतात. इतकी मोठी विभूती असून तर आपल्यासारख्याला नाम किती मोठं आहे. म्हणून नाव घ्यावं, नामस्मरण करावं. जसं तुम्ही म्हणाला की 108 का? तर प्रत्येक माणसाच्या म्हणजे पत्रिका किंवा कुंडली शास्त्र जर आपण कधी ऐकिवात आला असेल तर प्रत्येक एकंदर 27 नक्षत्र आपल्या ह्याच्यामध्ये असतात. त्या 27 नक्षत्राची प्रत्येकाची स्वतःची 4 चरणं असतात. हो. एक नक्षत्र आणि एका नक्षत्राचे 4 चरणं. अशा पद्धतीने 27 नक्षत्र, त्या प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण, यामध्ये 27 गुणिले 4 म्हणजे 108. अशा पद्धतीने नामसाधना करायची अशी पद्धत म्हणून 108चा आकडा
घ्यावा आणि 108 प्रमाणात ती माळा फिरवून घ्यावा. मेरुमणी बऱ्याचदा काय होतं, की माळ घेत असताना लोक घेतात, माळ ठेवतात, मेरुमणी लांगू नये. म्हणजे जसं म्हणलं, की नाम घेत असताना एकतर वास्तविक कसला नियम नाही, मनापासून घेतलं तरी चालेल. पण अगदीच जर मोजायचं आणि मोजून करायचं, की आज मी 11 माळा केल्या, 21 केल्या, तर त्या करत असताना माळ हातात घेतल्यानंतर त्याच्या वर येणारा जो 108 झाल्यानंतर जो मेरुमणी असतो, तो लांगत नसतात, म्हणजे पलटायचा नसतो. माळ पलटून पुन्हा मग आपलं जे काही नाव असेल ते आपण घेत राहायचं. बऱ्याचदा लोक काय करतात, एक 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 म्हणजे मी बघितलं, काही लोकांना ते माहीतच नाही. माळ म्हणजे त्यांना गोल फिरवली म्हणजे झालं. पट, पट, हां. पट, पट असे जवळजवळ 5-5, 5-5 म्हणे, तसा अर्थ नाही. उच्चार काय केला पाहिजे? श्री स्वामी समर्थ. ओके. म्हणजे हा षडाक्षरी मंत्र जगाचं कल्याण करणार आहे. राइट. म्हणजे जसं बरेच लोकांना किंवा मोठे-मोठे विभूतींना प्रश्न पडतो, की देवी किंवा ह्या फार मोठ्या किंवा अशा सांप्रदायिक देवींच्या बाहेर जाऊन स्वामी महाराज किंवा हा हल्लीचा अवतार किंवा अशा गोष्टी पडतो. पण महाराजांनी अंबाबाईच्या रूपात, शंकराच्या, गणपती, दुर्गेच्या रूपात दर्शन देऊन याचा सडेतोड उत्तर दिलेलं आहे या बरोबर. गोष्टीला. महाराज मी ऐकलेलं खरं आहे का, की स्वामी खरंच लोकांची भेट घालून देतात आणि स्वामी साक्षात्कार पण देतात माणसांच्या रूपांमध्ये? 100% देतात. म्हणजे माणसांच्या रूपामध्ये म्हणजे कसं, महाराजांची अनुभूती येण्यासाठी Instagram, Facebook किंवा सोशल मीडियावर दिसणारे जे बहुतांशी वर्ग आहेत, त्या प्रत्येकाचं एक महाराज सांगण्याचं स्किल वेगळं आहे. किंवा बरोबर. कसे झालेत, साक्षात्कार कसे झालेत, असं झाले. साक्षात्कारी माणूस जो असतो ना, ज्याला साक्षात्कार झालाय, तो उघड नसतो. 100%. तो इतका त्याच्या आंतरिक भावामध्येच महाराज असतात. त्याला बघितल्यावर लक्षात येतं, की ह्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे. याच्यासाठी मी उदाहरण म्हणून सांगतो. हां. कदाचित त्यांना नाव घेणं आवडेल, नाही आवडेल, पण तरी त्यांची क्षमा मागून घेतो. शंकर बाबा महाराजांच्या काळामध्ये महाराजांची नितांत सेवा करणारे होते. त्यांचं नाव म्हणजे पेंटर काका. आणि पेंटर काका सोलापूरमध्ये त्यांचं गाव आहे. तर सोलापूरमध्ये पेंटर काका असतात. होते. म्हणजे आत्ताच त्यांनी एक 7-8 महिन्यात देह ठेवला. महाराजांच्या काळात होते. बापरे! 96-97 वय असताना त्यांनी देह ठेवला. त्यांचं आडनाव म्हणजे कडलसकर. तर त्यांचे चिरंजीव आत्ता आहेत. कधी योग आला, सोलापूरला गेलात, तर शंकरबाबांच्या मठात जाऊन महाराज म्हणजे एकदा भेटून बघा. नक्कीच. साक्षात्कार काय असतो ते त्यांना भेटल्यावर कळतं. महाराजांच्या रूपात म्हणजे काय म्हणतात, की एक इतकी म्हणजे त्यांच्या बाबतीत वर्णन जर करायचं, तर आपल्या वांगणीच्या शिवाजी महाराज म्हणजे शंकर महाराजांचे शिष्य, हं. त्यांनी उच्चार केला, की पेंटर काकाच्या पदरी शंकर महाराजांचा जन्म होईल. असा 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 प्रकारे एक उल्लेख केला आणि कदाचित तशाच पद्धतीनं त्यांचा जन्म त्या कुळात झालाय किंवा त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालाय आणि ती विभूती आजही जर जाऊन भेटला तर इतकी नम्र, इतकी शांत, तुम्हाला पटणार देखील नाही, की महाराजांच्या घरात शंकर महाराजांच्या त्या काळच्या सगळ्या वस्तू यांच्याकडे आहेत. बाकीच्या असंख्य त्यांचे अनुभव आहेत. कदाचित मी म्हणलं तसं त्यांना प्रसिद्धी आवडत नाही, त्यांना सांगितलेलंही आवडणार नाही. तरी मी म्हटलं, की एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर क्षमा मागून मी म्हणतो, की इतके अशा महान विभूती आजही आहेत, ज्यांना असंख्य साक्षात्कार रोज येतात. अ, खरंच म्हणजे तुम्हाला भेटून पण खूप छान वाटलं आणि तुमच्याकडनं जी वाणी आहे म्हणतो ना आपण, एक सरस्वती बसलेली असती, ती वाणी ऐकावीशी असं वाटत जातं. असं थांबू नाही वाटत. पण आपल्याला पॉडकास्टचं काही बंधन असतं. बंधन आहे म्हणू शकतो आपण. हो. तर क्षमस्वी, माफी मागतो तुमची नाही. थांबवल्याबद्दल. मित्रांनो, हे होते ओंकार लिहाळकर. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? आणि स्वामी चरित्र म्हणजे काय? स्वामींबद्दल आलेले अनुभव आणि स्वामींचा कसा साक्षात्कार होतो, हेही त्यांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितलं. तर महाराज, मी तुमची माफी मागतो आणि एक तुम्हाला छोटंसं जर युवकांना संदेश द्यायचा म्हटलं या स्पिरिच्युअल याच्यामधून, तर तुम्ही काय द्याल? हां, युवकांना हल्लीची पिढी महाराजांकडे वळलेला फार मोठा वर्ग आहे, की शंकर बाबांच्या रूपानं, स्वामींच्या रूपानं, गजानन महाराज, शिर्डी साईबाबा यांच्या माध्यमातून फार मोठा युवा यांचा भक्त आहे. भक्ती करत असताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट पाळली पाहिजे, ती म्हणजे संयम. 100% खरं. बऱ्याच लोकांना वाटतंय, की मी आज एखाद्या मंदिरात गेलो, 2 आरत्या केल्या, 4 आरत्या केल्या, म्हणजे 5व्या आरतीला मी पेपर पास व्हायला पाहिजे. बाकी नोकरीचं काम व्हायला पाहिजे, माझं लग्न ठरलं पाहिजे, असं नाही. म्हणजे काय म्हणतात, की घरामध्ये नुसता राम असून चालत नाही, राम आचरणात असावा लागतो. का? बरोबर. तर घरामध्ये राम होता तरी कैकेयी चुकीचं वागली ना. हो. घरामध्ये राम होता तरी मंथरा चुकीचं वागली ना. राइट. एवढं सगळं असलं तर राम अंतरात असावा लागतो. मनामध्ये जर राम किंवा मनामध्ये भगवंत असला. आणि दुसरी गोष्ट, महाराज माझ्या मागे आहेत म्हणून मी आई-वडिलांचा अपमान करणार. स्वामी माझ्या मागे आहेत म्हणून मी कसंही वागणार. स्वामी माझ्या मागे आहेत म्हणून मी रस्त्यावर जाताना कुणाचाही अपमान करणार, विश्वासघात करणार, व्यभिचार करणार आणि रोज जाऊन गुरुवारच्या आरत्या करणार. कितीही प्रार्थना करा, महाराज भेटणार नाहीत. कारण महाराजांचं स्पष्ट वचन आहे, स्वच्छता, संयम आणि सात्विकता. ह्या 3 गोष्टी ज्या माणसाकडे, स्वच्छता म्हणजे कुठली? आंतरिक स्वच्छता.
ज्याच्याकडे असते त्याला स्वामी भेटतात आणि ज्याला मीपणाचा स्वाहाकार करता येतो त्याचाच स्वामी होतो. एवढं खरं आहे. नक्कीच मित्रांनो, धन्यवाद महाराज, तुम्ही आलात, अमर भोसले शोला व्यक्त झालात. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत नवीन पॉडकास्टमध्ये महाराजांसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र. राम राम. श्री स्वामी